नमस्कार मंडळी. झोपलंय का कोणी? सगळे जागे आहे ना? व्हेरी गुड. मी आता मुंबईवरून आज आलो आणि 15 तारखेला आज म्हणजे माझं काहीतरी दुसरं एक कार्यक्रम होतं, पण प्रकाशजीचं मला फोन आला होता आणि ते म्हटले की पत्रकारांचा प्रोग्राम आहे. तर पत्रकारांचा कुठलाही प्रोग्राम असला तर काहीही झालं तर मी ते सोडत नाही, कारण मी जरी डॉक्टर असलो पेशाने, किमान 400 ते 500 पत्रकार माझे एकदम जवळचे मित्र असतील, कारण मी डॉक्टर युनियनचा हेड राहिलेलो आहे. तेव्हा इतक्या पत्रकारांशी भेटीगाठी झालेल्या आहे की पत्रकार म्हटलं की आपला भाऊ आहे किंवा बहीण आहे असं वाटतं. त्यामुळे मी इकडे आलो. त्याचा इथे संदर्भ असा की पत्रकारांना पण काय त्रास असतं किंवा इन जनरल लोकांना आजकाल आपण कशी जीवनशैली जगतोय सगळ्यांना माहिती आहे. मनाला किती ताण असतं, किती तणाव असतं, प्रत्येकाला माहिती आहे. पण खास करून कारण इथे बहुसंख्यक पत्रकार आहे, काय प्रॉब्लेम्स असतात याची जाणीव मला आहे. कारण मी कट्ट्यावर बसून भरपूर पत्रकारांसोबत चहा पिताना, अरे सर ऐसा प्रॉब्लेम आहे, वैसा प्रॉब्लेम आहे, असं झालं तसं झालं, हे सगळं मी त्यांच्या मनातली गोष्ट, जशी मोदीजी आपली सांगतात मन की बात, तर पत्रकारच्या मन की बात काय हे मला माहिती आहे. तर ते सगळं रेफरन्स घेऊन मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आज आपण बोलतोय मनाचा ताणतणाव जो असतो त्याचा नियोजन कसं करायचं. इथे जे उपस्थित लोक आहे, कोणाकोणाला मनाचा ताण आहे, सगळे बहुतांश पत्रकार आहे, कोणाला मानसिक ताण आहे असं वाटतं आणि कोणाला वाटतं नाही सर, रोज मी सकाळी उठतो, मस्त अलिबागमध्ये मस्त वारा वाहत असतो, मी ऑफिसला जातो, 4-5 न्यूज अशाच भेटून जातात मला आणि ते न्यूज भेटले की मी एकदम रिलॅक्स होऊन जातो, मस्त चल रहा है सब, ऑल इज वेल, असं कितींना वाटतं? अरे नाही सर, बहुत बहुत ताण आहे, खूप मनस्ताप आहे, असं कितींना वाटतं? मनस्तापवाले कोण आहे? जे हात वर करतायत ना ते खरं सांगतायत, बाकीचे लोक बघतायत इकडे तिकडे कोण हात वर करते. तर पत्रकारिता किंवा इन जनरल आपली फील्ड अशी आता झाली, लाईफ अशी झाली आहे की प्रत्येकाला मनाला ताण आहे. आता मनाचा ताण जो आहे, आणि तुम्ही इंटरॅक्ट करा प्लीज, असं मला एका दिशेनेच बोलण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तर ज्याला उत्तर द्यायचं तुम्ही हात वर करा आणि बेधडक होऊन जसं तुम्ही प्रश्न विचारता पॉलिटिशियन्सला, बाकीच्या लोकांना, तसे प्रश्न विचारा, मला ते आवडेल. तर मनाचा ताण तुम्हाला काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, काय चांगली आहे कोणाला वाटतं? मनाला ताण ही चांगली गोष्ट आहे कोणा? हात वर करा साहेब. मग तुम्ही ज्याला वाटतं त्यांनी हात वर करावा. लेट्स प्ले KBC. ऑप्शन ए चांगला आहे, ऑप्शन बी वाईट आहे, ऑप्शन सी कधी चांगला कभी वाईट, कभी खुशी कभी गम, ऑप्शन डी सर आम्हाला विचारू नका, आम्ही सध्या विचार करण्याच्या परिस्थितीत नाही. कोणाला वाटतं ए? प्रकाशजी जे ऑर्गनायझर आहे त्यांना वाटतं, त्यामुळेच त्यांनी हा नियोजन सगळं केलेलं आहे. बी कोणाला वाटतं की खराब आहे, बेकार आहे, वाईट आहे? काही तर वाटत असेल ना, कशावर तर हात वर केलं पाहिजे. ओके. तिसरं कोणाला वाटतं कभी खुशी कभी गम, कधी चांगलं कधी वाईट? व्हेरी गुड. आणि ऑप्शन डी सर खूप ताण आहे सध्या, असे प्रश्न विचारू नका मला. तर उत्तर सी इज द करेक्ट आन्सर. हा बरोबर उत्तर आहे. ताण हा एका डोंगरासारखं आहे. डोंगर सुरू होतं खालून, आपण वर चढत जातो, चढत जातो, चढत जातो, चढत जातो, चढत जातो, शिखरवर जातो, बरोबर आहे? आणि मग परत शिखर असतं आणि मग हळूहळू 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 आपण खाली येतो. आपला परफॉर्मन्स जो आहे, ज्या प्रकारे आपण परफॉर्म करतो, जितकी आपली एफिशियन्सी आहे, जितकं आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो, तणाव पण तसंच आहे. हळूहळू हळूहळू जर तणाव वाढत गेला तर आपलं एफिशियन्सी वाढतं. जर तुमच्यावर थोडंही तणाव नसेल की आज 3 स्टोरी फाईल करायच्या आहे, तुम्ही आरामाने घरी बसणार, चहावर चहा, चहावर चहा, कशाला तुम्ही मेहनत करणार? मी कशाला मेहनत करणार? कोणीही कशाला मेहनत करणार? थोडंफार ताण मुलाला जेव्हा असतं तेव्हाच मुलगा अभ्यास करतो ना, अरे राजा तुझी 10वी आहे, अभ्यास कर. तर थोडंसं ताण वाढत जातं जेव्हा तुमची एफिशियन्सी पण वाढते, तुमची काम करण्याची शक्ती वाढते, शिखरवर जाते. त्याच्यानंतर जर तुम्हाला ताण असेल, थोडंही जास्त टिपिंग पॉईंट, थोडंसंही धक्का जास्ती झाला तर मग तो ताण तुमच्यासाठी हानिकारक होत जातो. तर आपण बघतो ऑफिसमध्ये तुमच्याही झालं असेल कदाचित की एक माणूस आहे, तो खूप चांगला पत्रकार आहे, खूप चांगल्या स्टोरीज फाईल करतो,
इतक्यात तो जरा ना एकटा एकटा राहायला लागलाय आणि मग त्याला काहीतरी आपण म्हटलं अरे ते दे ना, तो एकदम रागिष्ट होतो. छोट्या गोष्टीवर तो असं रिस्पॉन्ड करतो जणू काही तुम्ही त्याला किडनी मागितली आहे. छोटी गोष्ट असते पण तो एकदम रागिष्ट होऊन जातो. तर असं जर कोणासोबत तुमच्यासोबत तुमच्या मित्रासोबत होत असेल, आणि मी 100% खात्रीने सांगतो कोणासोबत तरी होतच असेल, इकडे तिकडे हात दाखवतायत लोक, इकडे तिकडे बघतायत, ज्यांना होतंय ते खाली बघून हसतायत. त्यांचं काय होतंय, ते शिखरवर आलेले आहे आणि आता ते एक पुश भेटलंय त्यांना, तर ते आता खाली घसरगुंडीनी खाली चाललंय. तर ताण चांगला पण असतो, ताण वाईट पण असतो. आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत ताणाच्या, त्याच्यावरून डिसाईड होतं की आपल्याला ते फायदा करतंय की आपल्याला ते नुकसान करतंय. आता तुम्ही म्हणणार डॉक्टर ठीक आहे, हे कळालं, चांगलं पण आहे वाईट पण आहे, ओळखायचं कसं, मी कुठल्या स्टेपवर आहे? कोणाला माहिती आहे? मी एकदम सोप्या युक्ती सांगणार आहे तुम्हाला की तुमचं ताण चांगलं आहे की तुमचं ताण वाईट आहे, हे तुम्ही कसं ओळखायचं. कोणी सांगू शकतं मला? कोणी? जे मनात येईल ते. मागचे लोक पण सांगू शकतात. मॅडम कोणी? अरे पत्रकार आहात तुम्ही, पत्रकारांनी तर किती बोललं पाहिजे. जे मनात येईल ते. खराब झालंय ताण तुमचं, वाईट झालंय, अति झालंय मला आता. चिडचिड स्वभाव झालं म्हणजे ताण आहे. म्हणजे तुमचा जो एकदम मोठा पत्रकार आहे मुंबईमध्ये बसलेला अर्णब गोस्वामी, त्याला खूप ताण आहे, कारण तो बसल्या बसल्या ताणमध्येच असतो आणि तो चिडचिडच करत असतो. तर अगदी बरोबर सांगतात, चिडचिड स्वभाव होणे हा ताणाचा लक्षण आहे, हे वाईट होतं. अजून झोप न लागणे. कोणाकोणाला झोप लागत नाही? निद्रा नाश, इनसोमनिया. मुझे नींद ना आए, मुझे चैन ना आए, कोई जाए जरा ढूंढ के लाए. पुढे काय की जाने का मेरा दिल खो गया है ना. हा, तर झोपेचा प्रॉब्लेम जर असेल तर. अजून काय म्हणतायत सर तुम्ही? आपण सांगतोय, समजा मी, सर तुमचं नाव काय? महेशजीला मी समजा काहीतरी सांगतोय, सर असं करा तसं करा, ही स्टोरी करू तशी करू, आणि 15 मिनिटात नंतर ते म्हणतात हां डॉक्टर काय बोलत होते तुम्ही? असं घडलंय कोणासोबत? जर घडलं असेल तर तो पण अतिताणाचं लक्षण आहे. पहिला लक्षण चिडचिड, अगदी बरोबर, परफेक्ट. कारण नसताना चिडचिड, कारण असल्यावर चिडचिड गरजेची आहे. दुसरं, नींद नहीं आती मुझे. तिसरं, विसर भोळेपणा, किंवा आपण आहे तिथे, फिजिकली तिथे प्रेझेंट आहे पण मेंटली ॲबसेंट आहे, बॉडी उधर है, गुमसुम. अजून? व्हेरी गुड. अजून? डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे नेमकं काय आपण बोलू, पण तुमचं नैराश्य म्हणजे काय? निराशा येणे. त्यामुळे दिवसभर एका सुमडीमध्ये जाऊन, एका कोपऱ्यात जाऊन तुम्ही बसलेले असतात. तुम्हाला 10 स्टोरी भेटल्या, तुम्हाला अशी स्टोरी भेटली की बाबा अलिबागमध्ये विराट कोहली येतोय आणि तुम्हाला त्याच्या सोबत एकदम एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू भेटलाय, तरी तुम्हाला वाटतंय काय करायचं आहे असेल, उत्साह वाटतच नाही तुम्हाला काही झालं तर. मन निराश वाटतंय, आयुष्यातून रस निघून गेलाय असं वाटतंय. ते म्हणजे डिप्रेशन. सरांनी अगदी व्यवस्थित सर पण बोलले. अजून? अजून काय? शारीरिक व्याधी सुरू होतात. तर आता मी तुमच्या समोर जे अतितणावाचे शारीरिक व्याधी आहे, जे जे काही आहे, वरून खाली सगळं सांगणार आहे. तुम्ही नोट करून घ्या तुमच्यात आहे का. येस, सगळ्यांचे डोळे उघडे, कोणी झोपत नाहीये नक्की. सगळ्यात अगोदर हेड के ऊपर क्या है? बाल. केस गळणे हे ताणाचं पहिलं लक्षण. खुद्दा तुम्ही ऐकलं असेल, अरे आजकल मेरे को बहुत टेंशन होता है यार, बाल बहुत झड़ रहे. तर केस गळणे हे अतितणावाचं पहिलं लक्षण आहे. म्हणजे सुरुवात टॉप टू टो. दुसरं, हेडेक. अशा प्रकारचं हेडेक, अशा प्रकारचे डोकेदुखी, त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं कोणी बँड बांधलंय का माझ्या डोक्या अवतीभोवती, जणू काही बँड बांधलंय टाईट. तिसरं, सर्दी खोकला, सर्दी खोकला, सर्दी खोकला. रोज जसं वर्तमानपत्र येतं तसं रोज सर्दी खोकला येतो मला. अजून खाली या.
ते सर्दी खोकला तुम्हाला खूप होत आहे, छातीत जळजळ होणे, हां ॲसिडिटी, आणि हे कोविड नंतर इतकं वाढलंय, ॲसिडिटी नाही, छातीत ठोके वाढणे, छाती दुखणे, छातीमध्ये मला डॉक्टर माहिती आहे तुम्हाला काय होतं आहे, इथून सुरू होतं मग माझ्या डाव्या हातीपासून इथे जातं, तेवढं मला काय हार्ट अटॅक येतं की काय. तो हार्ट अटॅक नाही आहे, तो पॅनिक अटॅक आहे. काय करतात लोक आजकाल, सगळे पत्रकार असो आम्ही असो कोणीही असो, थोडंसं दुखायला लागलं आणि ते पण ताणामुळे आपण जातो गुगलवर, चेस्ट पेन होतं मला, छातीत दुखतंय, मग गुगल बाबा तुम्हाला सांगतो हा हार्ट अटॅक असू शकतो, ये हार्ट अटॅक रह सकता है. आणि मग तुम्ही असं अच्छा हार्ट अटॅक असू शकतं, काय काय लक्षण आहे त्याचे, तर त्याचे लक्षण असतात इथून इथे तुमचा हात दुखायला सुरुवात होणार आहे, तर तुम्हाला वाटायला लागतं अरे मला हार्ट अटॅक येतं की काय. आणि कित्येक पेशंट आमच्याकडे येतात, माझे 3 पत्रकार मित्र माझ्याकडे सध्या ट्रीटमेंट घेतात पॅनिक अटॅकसाठी. 5 ते 10 हार्टच्या डॉक्टरांकडे ते गेले, सगळ्यांनी त्यांना म्हटलंय सगळं व्यवस्थित आहे, तरी त्यांना खात्रीच पडत नाहीये. तर हे जे आहे ना, हे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आजकाल. त्याच्यानंतर पोट साफ नसणे, एकतर कमी चालणे किंवा जास्ती चालणे, कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया दोघेही प्रकार घडू शकतात. आणि त्याच्याशिवाय जे सर बोलले, शरीरामध्ये कुठेही दुखणे, म्हणजे काय होतं आहे, तुमचं मन जे आहे तणावात आहे, मन तुमचं दुखतं आहे. आता समजा माझं हे हात असं आहे, या हातातलं 3रं बोट मला वर करायचं आहे, मी केलं, 5वं बोट मला वर करायचं आहे, केलं. बोट वर कोणी केलं, कोणी कमांड कोण दिलं, ब्रेननी दिलं ना, मेंदूनी दिलं ना. पण मेंदूच जर त्रस्त असेल तर तो चुकीचे कमांड द्यायला लागतो. तो पायाला कमांड देतो, अरे पाय तुझं व्यवस्थित चालू नाही आहे, मग पाय थरथरायला लागतात. तो हाताला कमांड देतो, हात तुझं व्यवस्थित चालू नाही तर हात थरथर करतात. तो छातीला कमांड देतो, व्यवस्थित नाही तुझं तर आपल्याला हार्टबीट्स वाटतात, आपल्याला वाटतं इतके मोठे आजार सगळे झाले मला. पण प्रॉब्लेम तिथे नाही आहे. एक सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप मजेदार होती. एकदा एक पेशंट असतो, तो डॉक्टरकडे जातो, तो म्हणतो डॉक्टर साहेब मेरे को 4 जगह दुख रहा है, मला 4 ठिकाणी खूप दुखतं आणि कोणीच डॉक्टर मला चांगलं करू शकत नाही. डॉक्टर म्हणतो अरे कुठे दुखतंय तुम्हाला सांगा मला पण. तो म्हणतो बघा मी दाखवतो तुम्हाला, एकदम आवर्जून बघा, कारण तुम्ही माझी शेवटची होप आहे. तो सांगतो इथे 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 आणि इथे. डॉक्टर म्हणतो कुठे परत दाखव, इथे 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 आणि इथे. डॉक्टर बोलतो बराबर आहे, कोई आपको ठीक नहीं कर सकता, कारण असं कुठला आजारच नाही, पण मी तुला चांगलं करणार आहे. तो म्हणतो कसं. डॉक्टर म्हणतो त्रास इथे 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 आणि इथे नाही आहे, त्रास कुठे, इथे. म्हणण्याचा अर्थ काय, बोट सुजलेला आहे, जिथे बोट तुम्ही दाबणार ते दुखणार. तसं तणावामध्ये तुमचं मेंदू सुजलेला आहे, जिथे तुम्ही लक्ष टाकणार ते दुखणार. ताणमध्ये असलेला माणूस एका वेळेला 100 आजार दाखवू शकतो. जसं एकदम चांगलं मन ज्याचं आहे तो 100 काम एका दिवसात करू शकतो, तणावात असलेला माणूस, अतितणावात असलेला माणूस एका दिवसात 100 आजाराचे लक्षण दाखवू शकतो. तर पुढच्या वेळेस असं तुम्हाला जर वाटलं, आणि हे पत्रकारितामध्ये भरपूर घडतं, कारण कितीही प्रेशर्स असतात तुमच्यावर, ते लक्षात ठेवा. आता आपण डिस्कस करूया, तुमच्यामधूनच मला उत्तर पाहिजे की सगळ्यात जास्ती तणाव देणारे कुठले कारण आहे पत्रकारांसाठी. आपण मग तेच डिस्कस करूया. 5 कारणं जे मला माहिती आहे मी ते सांगणार, पण तुम्ही मला उत्तर द्या, मला आवडेल ते. सगळ्यात जास्ती ताण कशाचा असतो पत्रकारांना, ग्रामीण असो किंवा अर्बन असो, कोणी असो, काय असतं, ॲडव्हर्टाईज मिळवण्याचं. ते तर मार्केटिंगचं काम असेल ना. नाही, आता पत्रकारांनाच मार्केटर पण केलंय. ओके, अजून बातमी, बातमी भेटली पाहिजे. मग हां, आपल्याला सोर्सला फेस करायचं आहे. बरोबर आहे. नाही चालत. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सरपंच सोबत तुम्हाला पण राहायचं आहे, त्याचं तुम्ही नाव चुकीचं केलं तर तो तुम्हाला त्रास देणारच आहे. अगदी हो, अगदी बरोबर आहे. तर हे एक आहे की जिथून तुम्ही बातमी घेताय त्याचं जर काय त्यांनी तुम्हाला त्याची स्टोरी सांगितली, तुम्ही तुमच्या शब्दात लिहिली, पण ती स्टोरी वर गेली, त्याच्यात काही फेरबदल झालं आणि ती विक्टिम स्टोरी होती,
आणि ते फेरबदल असं आलं की बाबा हाच विक्टिमाइज करतोय लोकांना, जो विक्टिम होता तोच विक्टिमाइज करतोय. तुमचा सोर्स तर तुम्हाला पकडणार आहे. आम्ही खूपदा असं केलं आहे. जेव्हा आम्ही डॉक्टर युनियनमध्ये होतो आणि आमचे मित्र झाले होते शेवटी पत्रकार, तर आम्ही त्यांना दाखवायचो, ते यायचे, आम्ही त्यांना पूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरवायचो ज्युनियर डॉक्टर म्हणून, आणि त्यांना दाखवायचो, हे बघा सर, आम्हाला 24 तास असं काम करायला लागतं आहे, इथे सिरेंज नाही आहे, इथे हे नाही आहे, तिथे ते नाही आहे, आम्हाला कधी कधी इमर्जन्सी ड्युटीमध्ये हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपायला लागतं आहे. ते म्हणायचे, हो डॉक्टर, अगदी बरोबर आहे तुमचं, फोटो काढायचे. आणि कधी कधी ते जायचे, स्टोरी फाईल करायचे, आणि स्टोरी जी पुढच्या दिवशी यायची, डॉक्टरांना पेशंटची काळजी नाही, संप चालू. आमचा सुरुवातीचा फोन जायचा, अरे तुम्ही काय छापतायत. पण नंतर मला कळायला लागलं की बाबा त्यांच्या हातात एका लिमिटच्या वर नाही आहे, कारण त्यांच्यावर कोणी सिनियर बसलेलं आहे. तो हे एक ताण तुमचा आहे. अजून काय ताण आहे? अगदी बरोबर बोलले सर तुम्ही. अजून काय ताण आहे? रेस बहुत हो गया तो स्ट्रेस हो जाएगा. पळताय ना तुम्ही, 1 नंबरला राहणं, इतक्या बातमी भेटल्याच पाहिजे, ब्रेकिंग भेटलीच पाहिजे, काही ब्रेकिंग झालं पण पाहिजे ना. ब्रेकिंग होतच नाही तर कुठून देणार तुम्हाला? येस, रेस. अजून डेडलाईन कल्चर. डेडलाईन भरपूर असतात ना, इतक्या वेळात तितकं झालंच पाहिजे, तितक्या वेळात तितकं झालंच पाहिजे. 24 तास नोटिफिकेशन, हे सगळे प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, तर हे सगळे प्रॉब्लेम्स तर आहेत. त्याच्यावर आता मी तुम्हाला सिंपल उपचार सांगणार आहे की तुम्ही काय तुमच्या लाईफमध्ये करू शकता. आणि त्यासाठी आपण ना एक्सरसाइज करणार आहे. आपण फक्त गप्पा टप्पा नाही मारणार आहे. त्यासाठी मला इथे 3 व्हॉलेंटियर पाहिजे. 3 व्हॉलेंटियर. कौन है वो 3 महाभाग जो यहाँ पे आएंगे? तुम्ही येत नसाल तर तुमच्या मित्राला पुढे पाठवा. भरपूर अशा गोष्टी असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. त्यांच्याशी कसं डील करायचं हे तुम्हाला मी एकदम सोपं एक्सरसाइज सांगणार आहे. मॅडम आल्या. नाव काय तुमचं मॅडम? सुवर्णा दिवेकरजी आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या जोरदार. जोरदार हो. व्हेरी गुड. आता पुढचं कोण आहे? ब्लू शर्टवाले साहेब या, तुम्ही या. आणि तिसरे ते येतील. येस, प्लीज कम. व्हेरी गुड. तर 3 लोक आहे आपल्याकडे. आजचे लेक्चरर आहे. व्हेरी गुड. याला म्हणतात एनर्जी. क्या बात आहे. त्यांच्या एनर्जीसाठी टाळ्या. वंडरफुल, वंडरफुल, सुंदर. या या या, लवकर या, लवकर या. येस, तुमचं नाव काय सर? सुधीरजी. ओके. तर आता आपल्याकडे 3 महाभाग आहे. आता विचार करा की तुम्हाला ताण खूप येतोय, म्हणजे तुमच्या मनात विचार खूप येत आहेत. असं झालं तर काय, तसं झालं तर काय, व्हॉट इफ दिस हॅपन्स, हे जर व्यवस्थित नाही झालं तर काय होईल, माझी बातमी उद्या नाही लागली तर काय होणार, माझी बातमी उद्या लागणार पण ती फ्रंट पेजच्या ऐवजी 3rd पेजवर लागली तर काय होणार, 3 बातम्या सांगितल्या तर 3च्या ऐवजी 1च आली तर काय होणार, प्रिंट प्रेस आता हळूहळू कमी होत चाललंय, जर पेपर उद्या बंद पडलं तर काय होणार. हे सगळे तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतात. येऊ शकतात की नाही? ओव्हर थिंकिंग, अतिविचार. तर आता कुठलंही अतिविचार तुमच्या मनात असेल तर त्याला टॅकल करण्यासाठी, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठीची ही युक्ती आहे. आणि याला आम्ही म्हणतो 3C टेक्निक. 3C. पहिला C आहे सर्कल. असं इमॅजिन करा. साहेब तुमचं नाव सांगा. वैभव. वैभवजी पहिला सर्कल आहे. मॅडम तुम्ही? सुवर्णाजी सेकंड सर्कल आहे. आणि सुधीरजी हे 3rd पर्सन आहे. 3C टेक्निकमध्ये आपण करतो की आपल्याला जे जे काही ताणतणाव आहे आपल्याला त्यांना 3 सर्कलमध्ये विभाजित करायचं आहे. पहिला सर्कल असा आहे, अशा गोष्टी जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. C आहे ना, C से कंट्रोल. पहिल्या अशा गोष्टी आहे जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे, माझ्या ताब्यात आहे पूर्ण प्रकारे. मी सकाळी उठून ब्रश करणार की नाही करणार, माझ्या ताब्यात आहे ना, आहे की नाही. अशा गोष्टी ते सर आहे. मॅडम म्हणजे अशा गोष्टी C माझ्या कन्सर्नच्या, माझ्याशी संगडित आहे पण माझ्या ताब्यात नाही आहे. अशा भरपूर गोष्टी असतात जे तुमच्याशी संगडित असतात पण तुमच्या ताब्यात असतात का? नाही, नसतात. जसं मी आता मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये माझ्याशी कन्सर्न, माझ्याशी संगडित तिथले रोड्स खूप कन्सर्न आहे माझं, किंवा चांगले रोड असले पाहिजे. पण मी काय करू शकतो त्यासाठी? एका लिमिटच्या वर काहीच नाही करू शकत.
तर अशा गोष्टी जे तुमच्याशी संबंधित आहे पण तुमच्या कंट्रोलच्या, तुमच्या ताब्याच्या बाहेरच्या आहे. आणि तिसरे सुधीरजी म्हणजे अशा गोष्टी ना तुमच्या ताब्यात ना तुमच्याशी संगडित, तरी काम ना धाम तू मेरा मेहमान. इररेलेव्हंट थॉट्स. इररेलेव्हंट थॉट्स येतात प्रत्येकाला, ज्याचं काहीच तुमच्याशी संबंध नसतं. असतात की नाही? तुमच्याशी 10 घर दूर जे कुटुंब राहतो त्याची बायकोनं त्याच्या नवऱ्याशी व्यवस्थित बोलत नाही आजकाल. तुम्हाला ताण येतंय त्याचं, तुमच्याशी काही संबंध आहे त्याचं. तर ते म्हणजे तशा प्रकारच्या गोष्टी. ओके, हे म्हणजे तुमच्या ताब्यातल्या गोष्टी, हे म्हणजे तुमच्याशी संगडित पण तुमच्या ताब्यात नाही. कंट्रोल, कन्सर्न, इररेलेव्हंट. आता मला सांगा, स्टोरी संबंधित तुम्हाला टेन्शन येतं की बाबा माझी स्टोरी कशी जाणार, चांगली जाणार की नाही जाणार, हे एका लिमिटच्यावर तुमच्या हातात आहे की नाही आहे? कुठल्या पानावर छापली जाणार हे एका कंट्रोलमध्ये आहे का? तुमचं बायलाईन येणार की नाही येणार कंट्रोलमध्ये आहे का? तुम्ही एक सांगू शकता तुमच्या एडिटरला, बाबा असं असं करा सर, खूप महत्त्वाची बातमी आहे, खूप महत्त्वाचं आहे, असं आहे तसं आहे, सगळ्यांसाठी TRP भेटेल, जे काही आहे. तर ती गोष्ट तुमच्याशी संबंधित आहे पण तुमच्या ताब्यातल्या बाहेर आहे, तर तुम्हाला या सर्कलमध्ये टाकून द्यायची आहे त्याला. पण त्या स्टोरीवर तुम्ही किती मेहनत करायची, किती सोर्सेसशी बोलायचं, त्याच्यात चांगल्यात चांगल्या भाषाचा उपयोग करायचं, ते इम्पॅक्टफुल होईल हे करायचं, हे तुमच्या ताब्यात आहे की नाही? हे तर तुमच्याच ताब्यात आहे ना. तर त्या गोष्टी तुम्हाला इकडे टाकायच्या. आणि तिसरी गोष्ट, कुठल्या तरी दुसऱ्या पेपरवालं पत्रकार कुठली तरी दुसरी स्टोरी करतोय आणि त्याचं पहिल्या पानावर येणार आहे, ते तुमच्याशी संबंध आहे काही? काहीच संबंध नाही आहे तुमचं. पण खूपदा मनुष्य म्हणून आपल्याला एक एन्व्ही, जेलसी नावाचा प्रकार असतो ना, ईर्ष्या, हे सगळे प्रकार इररेलेव्हंट. दुसरा पेपर है, दूसरा पत्रकार है, स्टोरी स्पोर्ट्सची आहे, तुमची स्टोरी पॉलिटिकल है, अरे पर उसको पहले पेज पे मिल रहा है, त्याची तो मजा आहे, करू द्या ना त्याला मजा. तुम्हाला कशाला सजा वाटायली? त्याला तुम्ही तिसऱ्या कॅटेगरीमध्ये टाकायचं. आणि रोज तुम्हाला जे जे काही कामं करायचे त्यांना या 3 कॅटेगरीमध्ये टाकल्यावर हे स्वतःला सांगायचं आवर्जून की मी फक्त जे पहिल्या कॅटेगरीमधल्या गोष्टी आहे, जे मला वैभव आणणार आहे, जे मला हातातल्या आहे, मी किती मेहनत करतो, मी किती स्ट्रॉंग नेटवर्क क्रिएट करतो, मी किती चांगलं रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करतो माझ्या सोर्सेसशी, मी जमिनीशी किती संबंधित आहे, हे सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. बाकीचं तुमचं मेंटल बँडविड्थ, ज्या बाकीच्या गोष्टी आहे, अरे माझं बातमी नाही आली तर काय, मला बातमी नाही भेटली तर काय, ती न्यूजपेपर बंद झालं तर काय, ह्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. तुमच्याशी संगडित आहे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही. सो कन्सर्न असलेल्या गोष्टींना आणि इररिलेव्हंट गोष्टींना तुम्ही बिलकुल महत्त्व देऊ नका. जास्तीत जास्त लोकांना ताण जो येतो अशा गोष्टींबद्दल येतो जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. बरोबर आहे, चूक आहे? कोविडमध्ये सगळ्यात जास्त ताण लोकांना काय येत होता? कारण ताब्यात काही नव्हतं ना. आजारातून वाचणार की नाही वाचणार गॅरंटी नाही, वॅक्सिन चांगलं येणार की नाही येणार गॅरंटी नाही, वॅक्सिन घेतल्यावर ते काम करणार की नाही करणार गॅरंटी नाही. आणि माणसाला ना गॅरंटी पाहिजे असते. आपल्या मेंदूला गॅरंटी भेटली की आपण खुश. तुम्ही कुठली गोष्ट घ्यायला जावा आणि त्यांनी म्हटलं सर 100% गॅरंटी आहे, वापिस वी विल टेक इट, आपण खुश होऊन जातो. तर मानवीय मेंदूला गॅरंटी, कंट्रोल खूप पाहिजे असतं. पण काही काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात. फॉर एक्झाम्पल, कोविडमध्ये तुम्हाला व्यवस्थित वॅक्सिन जे दिलं आहे ते काम करणार की नाही, एका लिमिटच्यावर तुमच्या कंट्रोलच्या बाहेरची गोष्ट. अशा गोष्टी ज्या आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका. अशा गोष्टींवर लक्ष द्या फक्त आणि फक्त जे तुमच्या ताब्यात कंट्रोलमध्ये आहे. तर हे 3C मॉडेल लक्षात आलं प्रत्येकाच्या? आलं की नाही आलं? की हे सर सगळं तुम्ही जे बोलताय आम्हाला इररेलेव्हंट आहे, 3rd कॅटेगरीचं आहे? तसं नाही आहे ना? ओके, थँक्यू थँक्यू. टाळ्या यांच्यासाठी, यांच्यावर यांना जास्ती टाळ्या द्या. ओके, तर एक पहिलं 3C मॉडेल मी तुम्हाला सांगितलं अतिविचार मॅनेज करण्यासाठी. अजून कोणाला त्रास आहे अतिविचाराचं, अतितणावाचं? मनातले विचार थांबतच नाही माझे.
असं कोणाला होतं की सर मी इथे बसलोय, बैठा तो यहाँ पे हूँ, लेकिन एक पैर मेरा, एक पाय माझं पास्टमध्ये आहे, एक पैर मेरा फ्यूचर में है, एक तो मैं कल की सोचता हूँ या फिर कल की, बीते हुए कल की सोचता हूँ या आने वाले कल की सोचता हूँ. असं होतं तुमच्यासोबत कधी की तुम्ही एकदम त्या क्षणातच असता नेहमी? काय वाटतं, मनात विचार येतात की नाही पुढचे? माझ्या मुलांचं कसं होईल, माझं जॉबचं कसं होईल, माझं मोठं जे सी फेसिंग मला विला बांधायचं अलिबागमध्ये त्याचं कसं होईल. तर हे जे आपण एकतर फ्युचर किंवा पास्टमध्ये असतो आणि त्यामुळे आपल्या प्रेझेंटची घाण करतो, ती कशी नाही करावी त्यासाठी पुढचा मी तुम्हाला एक्सरसाइज समजवणार आहे. सगळे रेडी आहे? जे जे झोपले ते जागून जाता, नाही तर मी तुम्हाला उभं करून ते एक्सरसाइज करायला लावणार. ओके, या एक्सरसाइजचं नाव आहे, याला आम्ही म्हणतो 4-7-8 ब्रीदिंग. 4-7-8 ब्रीदिंग. तुमच्या मनात विचार येत आहेत, जात आहेत, येत आहेत, जात आहेत, पण तुम्हाला या क्षणावर फोकस करायचं आहे. आता तुमची डेडलाईन आहे, पण तुमच्या डोक्यात आहे की बाबा मला फीचर पण करायचं आहे, पण आजची स्टोरी आत्ता करायची, आत्ता सध्या याच्यावर लक्ष द्यायचं आहे, तर कसं करायचं? 4 पर्यंत इथून श्वास आत घ्यायचं, 7 पर्यंत ते होल्ड करायचं आणि 8 श्वास बाहेर काढायचं तोंडातून. मी करतो एकदा, मग प्रत्येकाला करायचं आहे. कॅमेरामॅन साहेब सगळ्यांवर नजर ठेवणार आहे आणि ज्यांनी नाही केली उद्या त्याची बातमी येणार आहे. 4-7-8. आता तुम्ही करणार, सगळे करणार. श्वास आत घ्यायचा इथून आणि बाहेर काढायचं इथून, पण मध्ये थांबवायचं आहे. 1 मिनिटात तुमचं कळेल की तुमची लंग कॅपॅसिटी पण व्यवस्थित आहे की नाही. कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही जर हे व्यवस्थितपणे पहिल्यांदाच करू शकताय म्हणजे तुमचे लंग्स, तुमचे फुफ्फुसे एकदम परफेक्ट आहे. ओके, 1 2 3 4. 1 2 3 4 5 6 7. आणि आता एक्झेल. 1 2 3 4 5 6 7 8. हे तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार डॉक्टर याच्यानी काय इतकं होणार आहे? आपण विचार जेव्हा करतो ना, तर आपण पुढे जातो, मागे जातो, पुढे जातो, मागे जातो. मला सांगा, आजपर्यंत तुम्हाला एकतरी माणूस असा भेटलाय, अशी बातमी तुम्ही केली आहे का की हा जो माणूस आहे हा असा अजूबा आहे, 8वा अजूबा. हा जो श्वास घेतो ना, ब्रीदिंग करतो ना, हा फ्युचरमध्ये ब्रीदिंग करतो किंवा पास्टमध्ये ब्रीदिंग करतो. हा श्वास जो आहे हा भूतकाळात घेतो. असं आहे का कोणी? आज हम आपको दिखाएंगे कि ऐसा आदमी जो फ्यूचर में सांस लेता है, असं कोणी आहे? नाही. तर जरी तुमचे विचार फ्युचरमध्ये जात असतील किंवा पास्टमध्ये जात असतील, श्वासांचा उपयोग करून, कारण श्वास तुम्ही त्या क्षणातच घेता, इच्छा असो किंवा नसो, त्या क्षणातच घेता तुम्ही श्वास. श्वासांचा जर आपण वापर केला तर आपले जे थॉट्स इकडे तिकडे फिरतायत त्यांना अँकर करण्याचं, त्यांना एका ठिकाणी स्थित करण्याचं सगळ्यात सोपं प्रकार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या बाहेरच्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही आहे. आणि मग सर हे 4-7-8 का तुम्हाला आवडतात का हे नंबर? नाही, मला आवडत नाही. त्याच्या मागचं एक सायन्स आहे. जितकं श्वास तुम्ही आत घेणार, जितक्या वेळासाठी आत घेणार आणि जितक्या वेळासाठी एक्झेल करणार, बाहेर काढणार, जितकं एक्झेलेशनचं टाईम, बाहेर काढण्याचं टाईम जास्ती आहे, तितकं तुमच्या मनाला वाटतं की तुम्ही रिलॅक्स आहात. तर जरी तुम्ही रिलॅक्स असा किंवा नसा, पण तुम्ही मनाला कन्फ्यूज करू शकता की तुम्ही रिलॅक्स आहात. कारण तुम्ही बघा, तुम्ही एखादी चांगली स्टोरी फाईल करत असाल आणि स्टोरी जेव्हा तुमची संपून जाते, एकदा स्टोरी संपली, शेवटचा टिंब केला की संपलं, असं करतो ना तो आपण. साय ऑफ रिलीफ म्हणतो ना त्याला आपण. एकदाचं संपलं रे बाबा. तर तेच आपण करतोय, पण त्याची एक्सरसाइज करतोय आपण. जेव्हा 4दा आत घेतोय आणि 8, तर मेंदूला वाटतं रिलॅक्स हो रहा है, कुछ तो अच्छा हो रहा है. तर 4-7-8 लक्षात आलं? प्रत्येकाला लक्षात आलं? व्हेरी गुड. आता चव्हाण साहेब एकदम चांगलं सांगत होते, तुम्ही पत्रकार आहात, बहुतांश लोक पत्रकार आहे. तर पत्रकार म्हणून तुम्हाला तुमचे 5 जे इंद्रिय आहे ते जागरूक ठेवायला लागतात, तुम्हाला जर नवीन स्टोरी पाहिजे असेल तर.
पण तुम्हाला मनाला रिलॅक्स करायचं असेल तरी तुमच्या 5 इंद्रियांचं 5 सेन्सेसचा वापर कसं करायचं मी आता सांगणार आहे. ही आपली तिसरी टेक्निक आहे. कोण कोण हमपाचला ओळखतं? हमपाच टाटा टांग. कोण बघितलंय हमपाच? जे सिनियर पत्रकार असतील त्यांनी बघितलं असेल. अगोदरच्या काळात एक सिरियल यायची हमपाच, बघितलंय? खूप अशोक सराफ फेमस पिक्चर होती. तसेच देवाने आपल्याला जे सेन्सेस दिले, इंद्रिया दिल्या, किती दिल्या? किती आहे? 5. कौन से? कौन मेरे को बताएगा? यस ताई तुम्ही सांगा. 5 सेन्सेस कौन से हमारे? आईज, नोज, आपली स्किन, हिअर आणि टेस्ट. तर ॲज अ पत्रकार म्हणून स्टोरीसाठी नव्हे किंवा स्टोरीसाठीच नव्हे तर मनाला 30 सेकंडमध्ये रिलॅक्स करायचं असेल, जसं संदीपजींनी आपल्याला सांगितलं ते येत आहेत, तर हे करायचं आहे. 5 4 3 2 1 हमपाच टेक्निक. आता विचार करा की तुम्ही इथे उभे आहे, इथे तुमचे बॉस उभे आहे. या प्रकाशजी तुम्ही माझे बॉस होऊन जा 2 मिनिटासाठी. तुम्हाला आज टुडे इज युअर लकी डे, तुमची मजा आहे आज. आणि तुम्ही मला माईक घेऊन काहीतरी असं सांगा की मी खूप चुकीची पत्रकारिता केली आहे किंवा मी स्टोरी 4 आणणार होतो, मी एकही आणू शकलो नाही. आता तुम्ही माझे बॉस आहे, आता तुम्ही मला काय सांगणार आणि खरं जे सांगणार ते सांगा. इथे इतके लोक आहे असं विचार करूच नका तुम्ही. अरे बॉस का माइक तो चालू करो. सर तुम्ही मला आज जी स्टोरी सांगितली होती ती मी करायला गेलो होतो पण नाही तुम्ही बॉस आहे, मी तुम्हाला बॉस करतोय. तुम्ही इथे शिक्षक होण्याच्या ऐवजी तुम्ही स्टुडंट होताय शाळेत आले तर. असं करू नका. तुम्ही बॉस आहे, झापायचंय, मजा आहे. करा करा करा. कोणाला जमेल, कोणाला आवडतं, कोणी स्वतःच्या ऑफिसमध्ये हेच करतं, ते येऊ शकतं. तेच ना, कोण आहे कॅरेक्टरमध्ये उतरणारा माणूस? कौन है सिंघम यहाँ पे? अरे काय झालं ते तुम्हाला स्टोरी सांगितली होती असे का केलेस? काय हे मिळालं तुम्हाला? जे सांगितलं होतं त्यांना भेटलास की नाही? ते आणलंस की नाही? तुला 2 सांगितलं होतं, 1 पण आणलेलं आहेस का? हो सर, पण ऐका ना सर, मी काय बोलतोय की ते स्टोरी करायला मी गेलो पण ते ना येणार होते, ते आलेच नाही लोक. अरे पण तू त्याच्या संपर्क साधला बरं. मोबाईल आहे सध्या, मोबाईलमध्ये बोलू शकतोस तू, जाऊ शकतो त्याच्या. हो सर, पण माझ्याकडे ना त्यांचा ॲक्च्युली नंबर नव्हतं सर, काय करू? दुसऱ्याकडनं मिळवायचं, कोणाकडनं तरी ऑफिसमध्ये विचारायचं, फोन करायचा. हो सर बरोबर आहे, पण सर ऐका ना माझं. ठीक आहे ठीक आहे. आता हे मी तू खूप वेळा असं केलेलं आहे. आता जर परत असं झालं तुला जॉबवरूनच काढून टाकेल. जॉबवरनं काढणार? मग काय करायचं? दुसरा माणूस तर भेटत, तू काम करत नाही तर मला दुसरा माणूस बघावंच लागेल ना. आता स्पर्धा आहे, तुझ्या जागी दुसरा घेईन मी कोणतरी. ठीक आहे, आता इथे आपण थांबूया. आता 2 प्रक्रिया होऊ शकतात. हा, त्यांनी मला सांगितलं जॉबवरून काढणार तुला. आता माझ्या डोक्यात पहिली प्रणाली काय येऊ शकते विचारांची? अरे बाबा माझं पूर्ण कुटुंब माझ्यावर आहे, माझं EMI चालू आहे, ते बँकवाले येतील एक्स्टॉर्शनवाले, माझं घर अजून झालेलं नाही आहे, EMIवर गाडी घेतलेली आहे, कसं होईल माझं? माझं तर सगळं आयुष्य बर्बाद होऊन जाईल. एक विचारधारा ही आहे. आणि तिथे जर तुम्हाला व्यवस्थित परत उत्तर द्यायचं तुमच्या बॉसला किंवा तुम्हाला स्थिर राहायचं, तर आता तुम्हाला त्यांनी म्हटलं तुमच्या मनात विचार सुरू झाले की तुम्हाला काय करायचं आहे? मी जे आता करणार आहे हमपाच. अगोदर 2 लांब श्वास आत घ्यायचे, बाहेर, आत बाहेर. हे केलं तुम्ही. त्याच्यानंतर तुमच्या अवतीभोवती असलेल्या 5 गोष्टी ज्या अगोदर होत्या पण तुम्ही लक्ष देत नव्हत्या त्यांना बघायच्या आहे आणि त्यांचं नामांकन करायचं आहे. म्हणजे आता काय, माझ्या केसमध्ये हे सुंदर लाईट आहे, हे मोठे फॅन आहे, हे चांगली रांगोळी इथे केलेली आहे, मागे मला अब्राहम लिंकनचा फोटो दिसतोय आणि 5वी गोष्ट मला मास्टर दीनानाथचा एक फोटो दिसतोय. हे 5ही गोष्ट अगोदर होत्या पण मी त्या सिच्युएशनमध्ये इतकं गुंतलेलो होतो की मला काही दिसत नव्हतं अवतीभोवतीचं. तर 5 थिंग्स यू कॅन सी, 5 गोष्ट जे तुम्ही बघू शकता तिथल्या तिथे. 4 साऊंड्स दॅट यू कॅन हिअर, 4 आवाज जे तुम्ही ऐकू शकता. आता आवाज भरपूर होत होते अगोदरपासून पण मी लक्ष देत नव्हतो. सगळ्यात अगोदर काय? सगळ्यात अगोदर फॅनचा आवाज. दुसरा माझ्या वॉचचा आवाज, माझी वॉच घालली आहे त्याचा आवाज. तिसरा आवाज जर कोणी मागे बोलत असेल त्यांचा.
आणि चौथा आवाज जर रोडवरून कोणी आता रोडवरून हे बघा आता हॉर्नचा आवाज आला, सगळे आवाज अगोदर होते पण लक्ष देत होतो का त्याच्याकडे? नाही. तर आपल्याला आपलं सेन्स यूज करायचं आहे, सेन्स ऑफ हिअरिंग. 4 आवाज जे ऐकू शकतो आणि नेम देम. 3 थिंग्स दॅट यू कॅन टच. 3 गोष्टी ज्यांना तुम्ही टच करू शकता. आता मी पहिलं बघेल की बाबा माझं हे जे कोट आहे माझ्या शर्टवर मला कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल नाही आहे. हां, आता मला वाटतं कम्फर्टेबल नाही, मी काढून देतो, चला. दुसरं, हे जे घडी आहे हे घड्याळ माझ्या हातावर स्मूथ वाटतंय, कम्फर्टेबल वाटतंय, येस. आणि तिसरं, हे जे शूज घातले मी ते टाईल्सवर कम्फर्टेबल आहे, स्मूथ आहे, टाईट आहे, स्लाईड होत आहे की रफ आहे, व्यवस्थित आहे. तर 3 गोष्टी जे टच करू शकतो मी. 2 गोष्टी जे मी टेस्ट करू शकतो, पाणी समजा, आणि 1 गोष्टी जे मी स्मेल करू शकतो. ते स्मेल करायला काय नाही आहे, पण 5 थिंग्स दॅट यू कॅन, तुम्हाला बोलायचं आहे 5 थिंग्स दॅट यू कॅन. 5 गोष्ट जे तुम्ही बघू शकता, 4 गोष्ट जे तुम्ही ऐकू शकता, 3 गोष्ट जे तुम्ही हात लावून टच करू शकता, स्पर्श करू शकता, 2 गोष्ट जे तुम्ही टेस्ट करू शकता, आणि 1 गोष्ट जे तुम्ही सुगंध, दुर्गंध जे काही असेल घेऊ शकता. तुम्ही 5, 4, 3 पर्यंत, या 3 पर्यंतच तुमचं मन रिलॅक्स झालेलं असेल, गॅरंटी आहे माझी. काय करतोय आपण? आपल्याला जगात जे काही चालू आहे, माझा बॉस माझ्यावर ओरडतोय, मला झापतोय, हे मला कोण सांगतंय? माझ्या इंद्रियात सांगतायत ना. त्या इंद्रियांना जर मी थोडंसं भरकटवलं, त्यांना थोडंसं डिस्ट्रॅक्ट केलं, तर माझं माइंड पण डिस्ट्रॅक्ट होऊन जाईल. माझ्या ब्रेनला थोडी दिसतंय बाहेर काय चालू आहे, माझ्या ब्रेनला, माझ्या मनाला कोण सांगतायत? हे 5 सेन्सेस सांगतायत. तर त्यांना जर तुम्ही ट्रिक केलं, त्यांना तुम्ही 30 सेकंडमध्ये ट्रिक करू शकता. तर तुम्हाला प्रकाशजी सारखा डेंजरस बॉस जरी भेटला तरी तुम्ही रिलॅक्स राहू शकता. तर हे झाली हमपास टेक्निक. काय काय टेक्निक शिकलो आपण आतापर्यंत मनाच्या नियोजनची? कोण सांगणार आहे? कोण झोपलं नाही आतापर्यंत ते सांगणार. 3C. दुसरं 4-7-8 ब्रीदिंग. तिसरं हम 5. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात माझ्या आवडीचं, आणि एक खूप मोठा सायंटिस्ट होता, खूप मोठा वैज्ञानिक होता, त्याला विचारलं होतं एकदा की सर, असं कुठला तुमच्याकडे उपाय आहे का, असं कुठलं तुमच्याकडे उपचार आहे का की ते उपचारामुळे सगळे आजार होण्याची शक्यता अर्धी होऊन जाते, किंवा आजार झालं असेल तर ते कमी होऊन जातं, कॅन्सर होण्याची शक्यता अर्धी होऊन जाते, अर्ध्यापेक्षा कमी होऊन जाते. एक इलाज पाहिजे, एक मात्र, एक मेव. तर त्यांनी सांगितलं असं एक इलाज आहे, असं एक वॅक्सिन आहे, आणि ते लाखो वर्षापासून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल. त्याच्यासाठी 1 पैसा पण कुठल्याही डॉक्टरला द्यायची गरज नाही. काय नाव आहे त्याचं? पॉझिटिव्ह थिंकिंग. नो, गुड ट्राय, व्हेरी गुड ट्राय. ॲटलिस्ट उत्तर द्या तुम्ही, पत्रकार आहात तुम्ही, मला संभाषण पाहिजे. आजार असेल लक्ष द्यायचं नाही, आजार नसेल तर? आता मला कॅन्सर नाही आहे पण कॅन्सर होण्याची शक्यता अजून टाळायची, मग काय करू मी? हां, व्यायाम. ओके, वेरी गुड. नहीं, जो बताएगा उसको अलीबाग पत्रकार संघ के तरफ से रेडिसन ब्लू में 1 नाइट फ्री. हाँ बोल बेटा. हाँ, एक्सरसाइज. काय नाव आहे का तुझं? काय? सारिका. सानिकासाठी जोरदार टाळ्या. इतकी छोटी मुलगी आहे, किती चांगले उत्तर देते ती. व्हेरी गुड, बट इट इज द रॉंग आन्सर. योगा नाही सर, योगा नाही. हां, दुर्लक्ष करणे, मेडिटेशन नाही, चूक. हां, काय? एखादी गोष्ट जी नेगेटिव्ह घडते ती पॉझिटिव्ह कशी घडणार हे इमॅजिन करायचं. याला मी म्हणतो व्हिज्युअलाइज करायचं, मनात ते कल्पना करायची. ते आपण एक्सरसाइज करू पण नाही, चूक. नियमित तपास, चेकअप नाही. मी म्हणतोय हे हजारो वर्षापासून आहे. बाबा रामदेव के भी पहले से. अरे येस. हां, काय म्हटले?
पाणी प्यायचं नो. काय म्हटलं? विश्वास. विश्वास नाही. हां, मनाची एकाग्रताने तुम्हाला कॅन्सर होणार नाही याची काहीच खात्री नाही. प्रश्न असा आहे की अशी कुठलं नॅचरल वॅक्सिन ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याच्याने तुमचं बीपी असेल तर कमी होऊन जाईल, डायबिटीजचं प्रमाण चांगलं होऊन जाईल आणि कॅन्सर कुठल्याही प्रकारचा आजार होण्याची शक्यता खूप कमी होऊन जाईल. हां, डाएट नाही नाही नाही, सगळ्यांमध्ये खुशीने राहायचं नाही नाही, बिलकुल चूक. हां, काय काय सांगणे नाही नाही नाही. अरे कसं सांगत नाही तुम्ही? आपण कुठल्याही लेक्चरमध्ये आपली आवडीची गोष्ट काय असते ती येते. नाही, लेक्चरमध्ये कुठल्या व्यसनापासून दूर राहतायत सर तुम्ही? मनाची एकाग्रता नाही नाही, हसणे. चलो गुड ट्राय. येस. झोप. किती वेळ लागलं असं वाटतं सगळे झोपले होते की काय? झोप इज दॅट सुपर पॉवर. कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं, तुम्ही झोपले होते मग तुम्हाला त्यांनी उठवलं, सर झोप सांगा. असं पोचत नाही त्यांचा वास्त. उत्तर आहे स्लीप. स्लीप इज दॅट सुपर पॉवर. स्लीप ती गोष्ट आहे. स्लीप म्हणजे काय नेमकी? आता 7 ते 9 तासाची गाढ कुंभकर्णासारखी झोप, अनइंटरप्टेड झोप. अनइंटरप्टेड म्हणजे मध्ये, आता तुम्ही पत्रकार आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन या सेशनमधलं हेच आहे तुमच्यासाठी खास. काय चालू आहे बाबा माझ्या याच्या ग्रुपवर, लोकमतच्या ग्रुपवर, सकाळच्या ग्रुपवर, लोकसत्ताच्या ग्रुपवर, याच्या त्याच्या सगळ्या ग्रुपवर. ते आता तर इंस्टाग्रामवर सगळेच पत्रकार झाले आहे, सगळेच कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी पत्रकार आहे. तर झोपची घडामोडी जे बिघडली आहे सध्या, आम्ही रोजचे 5 नवीन पेशंट बघतो आमच्या क्लिनिकमध्ये की सर आम्हाला झोप येत नाही. झोप आली नाही की तुम्ही एक काम करायचं, तुम्ही अगोदर जाऊन इन्शुरन्स काढायचं, कारण पुढच्या 5 वर्षात तुम्हाला सगळे आजार लागणार आहे. तर 7 to 9 hours, 7 ते 9 तास अनइंटरप्टेड झोप, म्हणजे मध्ये तुम्हाला जाग नाही आली पाहिजे. आणि ते 7 किंवा 8 किंवा 9 तास जे तुम्ही झोपताय त्याच्यानंतर जे तुम्ही उठतायत ना, ते उठल्यावर तुम्हाला असं ताजा वाटलं पाहिजे, फ्रेश वाटलं पाहिजे. जर तेवढा वेळ मिळत नाही तर सर कसं काढायचं ते आपण डिस्कस करून घेऊ थोडक्यात, पण ते काढायला लागेल तुम्हाला. सकाळी उठल्यावर तुम्ही म्हणता की हो डॉक्टर ते तर सगळं मी व्यवस्थित करतो, मी 8 तास झोपतो, 8 तास सकाळी उठल्या समजा सर म्हणायला लागले, समजा वाईट वाटून घेऊ नका, समजा सर म्हणतात सकाळी उठल्या मी माझ्या बायकोला सांगतो आता मला चहा दे, तेव्हापर्यंत फ्रेश वाटणार नाही, तर ती चांगली झोप आहे का? तर हे पण एक खूप मोठा गैरसमज आहे की सकाळी मी उठलो 8 तास झोप घेतल्यावर आणि चहा किंवा कॉफीशिवाय मला चांगलं फ्रेश वाटतच नाही, त्याचा अर्थ हे आहे की तुमची झोपच व्यवस्थित झाली नाही. तो 7 to 9 hours अनइंटरप्टेड स्लीप. सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा मला एकदम रिफ्रेश ताजा. ते सैफ अली खानची एक ॲड यायची, ब्रुक बॉन्ड टी ताजा हो गया हो, किंवा कुठली तुम्ही टीची ॲड बघता ना, ते चहा घेतलं की तो एकदम रॉकेटसारखं फिरायला लागतो माणूस, तसं विदाऊट चहा झालं पाहिजे, तर तुमची झोप चांगली झाली हे समजायचं. आता झोप चांगली कशी करायची? कारण झोप चांगली तर मन चांगलं, मन चांगलं तर शरीर चांगलं. मानसिक ताण तणाव डील करण्यासाठी सुपर पॉवर कुठली असेल तर ती म्हणजे झोप. जसं आपल्या डेमोक्रेसीमधले 4 आधारस्तंभपैकी एक तुम्ही लोक आहात, मीडिया, तसं 4th पिलर, तसंच तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर त्याचं 4 आधारस्तंभ नाही, पहिला आधारस्तंभ झोप आहे. तर 5 प्रकार ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या झोपेला चांगलं करू शकता. सगळ्यात पहिलं प्रकार, रोज जाऊन असे लेक्चर ऐकायचे नाही. पहिलं प्रकार, झोपण्याच्या 1-1.5 तास अगोदर
मोबाईल जे आहे ना मोबाईल, ते कुठे ठेवायचं? ते जिथे सोनं दागिनं जे काही आहे तिथे ठेवून द्यायचं आणि त्याला कुलूप लावून द्यायचं. कारण याच्यामुळे जितकी झोप आणि निद्रानाश होतंय दुसऱ्या कुठल्याच गोष्टीमुळे होत नाही. का? कारण जेव्हा आपण स्क्रीन वापरतो, आपण काहीतरी इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप काहीतरी करत असतो, पहिली गोष्ट फोनमधून किंवा स्क्रीनमधून एका ब्लू कलरचं लाईट येतं. ते ब्लू कलरचं लाईट तुमच्या मनात झोप आणण्यासाठी जे गरजेचं रसायन आहे त्याला मेलाटोनिन म्हणतो आम्ही, ते बनवूच देत नाही. आणि भरपूर लोक आमच्याकडे येतात, सर मेरे को नींद नहीं आ रहा है, मला झोपच येत नाही, मी रात्री 2-2 वाजेपर्यंत इंस्टाग्राम स्क्रोल करतो तरी झोप येत नाही. अरे कशी झोप येणार तुला? झोपच येणार नाही तुला, कारण झोप येण्यासाठी जे गरजेचं त्याचं पूर्ण विपरीत काम तुम्ही करताय. आणि दुसरी गोष्ट, झोप म्हणजे काय की आता सगळं दिवस चांगलं गेलंय, आता काम डाऊन होऊन रिलॅक्स होण्याचा वेळ आहे. झोपेचा अर्थ तेच आहे. मेंदू तुमचं बंद होत नाही, फक्त तो पॉवर सेव्हिंग मोडला जातो. जसं मोबाईल तुमचा पॉवर सेव्हिंग मोडला जातं जेव्हा बॅटरी कमी असते. तर त्याच्या अगोदरचे जे तुमचे कामं आहे झोपण्या अगोदरचे तसे पाहिजे ना. इथे तुम्ही म्हणतात माझ्या ब्रेनला मला रिलॅक्स करायचं आहे, इथे तुम्ही म्हणतात की मला आठवड्यातून एक फीचर करायचं आहे, आणि काम तुम्ही असे करतायत की एका दिवसात 10 स्टोरी फाईल करणार मी. म्हणजे तुम्ही इतकं हे करताय त्याच्यात स्क्रोलिंग, त्याच्यात माइंड तुमचं ॲक्टिव्ह होतं आहे, इनॲक्टिव्ह करायचं आहे, डिॲक्टिवेट करायचं. तर ही पहिली गोष्ट आज रात्री जाऊन सगळ्यांनी करायची. चालेल का? सर लेक्चर अटेंड नहीं करेंगे लेकिन ये चीज़ नहीं हो पाएगा हमसे, असं आहे का? कोण कोण मोबाईल ॲडिक्ट इकडे? सगळेच. तर सगळ्यांना हे करायला लागेल. आज नवीन वर्षाचं प्रण घ्या, कारण या एका गोष्टीमुळे तुमचं मानसिक आरोग्य इतकं सुधरेल, कुठलीच दुसरी गोष्ट ती करू शकत नाही. एक. दुसरी गोष्ट झोप. झोप म्हणजे परत आपल्याला अशा स्लो फेजमध्ये जायचं आहे. तर झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही चांगलं कोमट पाणीने आंघोळ करू शकता. झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही 1 ग्लास कोमट दूध पिऊ शकता. झोपण्याच्या 1 तास अगोदर पासून तुम्ही जे लाईट आहे तुमच्या घरातले ते हळूहळू बंद करा. आपण काय करतो चूक, आपल्याला आता झोपायचं आहे त्याच्या 1 क्षण अगोदर सगळ्या लाईट बंद करा, आणि सगळं एकदम प्रकाश होतं आणि एकदम लाईट बंद झाले, तर मेंदूला काय वाटेल, मी सेफ आहे की अनसेफ आहे? मग झोपणार कसं? मेंदूला एकदम लाईट मस्त दिसतंय, हां एकदम लाईट बंद झाले, अनसेफ आहे, हां चला आता झोपून जाऊ. कसं झोपणार मेंदू? मेंदू तर ॲक्टिव्ह होऊन जाईल ना, अलर्ट होईल तो. तुम्ही विचार करा की एक दिवस समजा 5ला आपण बघितलं, अरे मस्त सूर्यप्रकाश आहे, वॉशरूमला गेलो, वॉशरूमला आलो, अरे अंधार डायरेक्ट. तुम्हाला भीती वाटणार की वाटणार चला आता झोपतो? तर एकदम लाईट बंद करणे म्हणजे सगळ्यात मूर्खपणा. आपण जे सगळे करतो, मी पण करायचो अगोदर, मला नंतर कळालं की असं नाही करायचं. हळूहळू लाईट बंद केलं तर ते सूर्यास्त कसं हळूहळू होतं, मेंदूला वाटतं सूर्यास्त होतंय, मेंदूला लाखो वर्षापासून सूर्यास्तशी झोपेला लिंक केलं आहे. तर ते करा, हळूहळू एक एक लाईट बंद करा. आणि झोपायचं जेव्हा असेल तेव्हाच बेडवर जायचं आहे आपल्याला. की तुम्ही बेडवरून स्टोरीज फाईल करता? कोण कोण करतं असं? इथे प्रिंट मीडियाचे आहे की इलेक्ट्रॉनिकवाले पण आहे? दोन्ही आहे. इलेक्ट्रॉनिकवाले बिचारे उद्या कल सुबह क्या ब्रेकिंग त्यांचं त्याच्यात डोकं, तर ते बघत असतात बेडवर राहून. असं करत असाल तर कृपया तसं करू नका. आपण जेव्हा कमोडवर जातो, WCवर जातो, आपल्याला प्रेशर येतं ना मोशन पास करण्यासाठी, कारण आपण ते लिंक क्रिएट केली आहे वर्षानुवर्ष. लहानपणी जेव्हा आपल्याला आपली आई किंवा आपले वडील आपल्याला पॉटी आली की घेऊन जायची, आता इथे बस, घेऊन जायचे आता इथे बस, तर ते कंडिशनिंग झाली आहे, एका नवीन प्रकारची लिंक मेंदूमध्ये तयार झाली आहे. तशीच जर तुम्ही जेव्हा झोपायचं आहे तेव्हाच बेडवर गेले तर 15 दिवसात तुमची नवीन लिंक तयार होईल की बाबा बेडवर आलं म्हणजे झोपायचं आहे. सध्या तुम्ही बेडवर गेले की झोपायचं आहे की खायचं आहे की मोबाईल बघायचं आहे की मित्रांशी बोलायचं, मेंदूला कळतच नाही ना, KBC खेळत बसतं ते. मग आणि तुम्ही म्हणता अरे मी तर बेडवर 1 तासपासून झोपलेलो, मला झोप येत नाही. कशी येणार झोप? तुम्हाला ब्रेनला ट्रेनिंग तशी करायला लागेल ना. तर जेव्हा झोपायचं आहे तेव्हाच आपल्याला बेडवर जायचं आहे. तर हे झोप चांगली कशी करायची हे आपल्या लक्षात आलं. किती वेळ आहे आपल्याकडे? आहे? कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मी थोडं पाणी
पिऊन घेतो, नाहीतर अजून टेक्निक शिकवतो तुम्हाला. झोप आणि स्वप्न यामध्ये, हां, चांगला प्रश्न आहे. हे बघा, स्वप्न येणे नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे, प्राकृतिक गोष्ट आहे. जर असं होत असेल की तुम्हाला जे स्वप्न येत आहेत ते चुकीच्या प्रकारचे येत आहेत, नाईटमेअर ज्याला म्हणतो आपण, एकदम काहीतरी भयानकच घडतं आहे, मगरमच्छ येते मला खायला, मी अलिबाग बीचवर गेलो माझ्या बायकोसोबत रोमॅन्टिक आणि तिकडून शार्क आली, अशी स्वप्न नाही यायला पाहिजे ना. पण असे स्वप्न खूप सातत्याने यायला लागले आणि ते स्वप्न जे येत आहेत ते तुम्हाला सकाळी उठल्यावर आठवत आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर भयानक स्वप्न सातत्याने येणे आणि ते उठल्यावर तुम्हाला असं एकदम पॉईंट टू पॉईंट लक्षात राहणे, जणू काय ते खरं घडलं आहे. त्याचा अर्थ असं असतं की तुमची मानसिक परिस्थिती बरोबर नाही आहे, मोस्ट लाईकली तुम्हाला नैराश्याचा, डिप्रेशनचा त्रास झालेला आहे. तर तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. बाकी स्वप्न नॅचरल आहे, जे स्वप्न येतात जातात, सकाळी उठल्यावर हां स्वप्न काहीतरी आला होता पण काय नेमकं लक्षात नाही, दॅट इज नॉर्मल, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा टेन्शन नाही आहे. आता अजून एक, तुम्ही झोपायचं नाही, झोप 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 ऐकून, त्यामुळे आपण एक अजून एक्सरसाइज करणार आहोत आणि त्या एक्सरसाइजचं नाव आहे, जे यांनी सांगितलं. नाव काय बेटा तुझं? व्हॉट इज युअर नेम? श्रावणी. श्रावणीने सांगितलं की नेगेटिव्ह विचार आल्यावर नेगेटिव्ह विचारला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं किंवा त्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचं. त्याचंच एक व्हेरिएशन मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलचा अर्थ काय? दृश्य, दृश्यीकरण करणे. पण ते दृश्यीकरण कसं करणार तुम्ही? तुमच्या या दोन डोळ्यांनी नाही, तुमच्या मनातल्या डोळ्यांनी. थर्ड आय, जे आपण म्हणतो, थर्ड आय ऐकलंय कोणी कधी? तीसरी आँख, इसकी तीसरी आँख जग चुकी है. पिक्चरमध्ये दाखवतात कि अब इसके पल्ले मत पड़ो आप, इसका तीसरा आँख जग चुका है, अब ये दुनिया को अलग नज़रिए से देखता है. तर ते तिसरी आँख आप सबकी हम जगाने वाले आहे. कारण पत्रकारांना ते सिक्स सेन्स असणं तर अजून जास्ती गरजेचं आहे. कारण खूपदा तुम्ही स्टोरीज जे करता ते एक तुमचं हंच असताना असं असेल तसं असेल, तुम्ही एक विचार करता आणि कधी कधी स्टोरी करता. तर ते आपण करणार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे दृष्टीकरण. पण त्या दृष्टीकरणासाठी अगोदर तुमची ही दृष्टी बंद करायला लागेल. तर डोळे बंद करायला लागेल आपल्याला. सगळे डोळे बंद करा. डोळे बंद करायचे पण झोपायचं नाही आहे. आणि जे आवाज तुमच्या कानापर्यंत पोचतंय, ते जे कमांड देत आहे तुम्हाला, ते कमांड तुम्हाला फॉलो करायचं. आता फक्त एक गोष्टी तुम्हाला करायची मित्रांनो, जे आवाज तुमच्या कानापर्यंत पोचतंय आणि जे कमांड तुम्हाला भेटणार आहे ते कमांड तुम्हाला फॉलो करायचं आहे. पहिलं कमांड आहे की प्रत्येकाने आपल्या खिशामध्ये जे जे पैसे असतील ते सगळे मला द्यायचे. नाही, चुकीचं, मजाक करत होतो. तर मी कमांड देणार आहे आणि आपल्याला सुरू करायचं आहे. डोळे बंद करा. लांब श्वास घ्या आत आणि बाहेर. लांब श्वास आत आणि बाहेर. लांब श्वास आत आणि बाहेर. आता तुमचे दोघेही डोळे बंद आहे. पण आता आपल्याला तुमच्या कल्पनेचे डोळे जे आहे, तुमचे मनाचे डोळे जे आहे ते उघडे करायचे, ते ओपन करायचे. याला मी म्हणतो थर्ड आय, पिनियल ग्लँड, थर्ड आय ॲक्टिवेशन. तर जे जे काही तुमच्या मनात कल्पना असतील, जे जे काही तुमच्या मनात विचार करण्याची शक्ती असेल, ते आता आपल्याला उजागर करायचे. यासाठी तुम्हाला एक अशा ठिकाणी जायचं आहे तुमच्या मनाच्या डोळ्यांनी, जे जगात तुमची सगळ्यात आवडती जागा आहे. माझी सगळ्यात आवडती जागा मरीन ड्राईव्ह आहे, क्वीन्स नेकलेस, साऊथ बॉम्बेमधली. तुमची कदाचित अलिबाग बीच असेल, काशीद बीच असेल, मांडवा बीच असेल, तुमचं घर असेल, ही शाळेचा परिसर असेल. जे काही तुमचं सगळ्यात आवडतं स्थळ आहे जगातलं, त्या स्थळावर आपल्याला आता जायचं आहे. आणि त्या स्थळावर तुम्ही आता पुढे बघताय तर मस्तपैकी संध्याकाळची वेळ आहे. आणि तुम्ही आकाशात जेव्हा बघताय तर रंगबिरंगी कलर्स आहे, रंगबिरंगी व्हाईट आहे, थोडंसं आकाश, थोडंसं निळं आहे, थोडंसं पिवळं आहे, थोडंसं पिंक आहे. आणि एक रंग दुसऱ्या रंगमध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिसळतं आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर एक खूप चांगलं वारं असं वाहतं आहे.
तुम्ही त्या आवडत्या ठिकाणी आरामाने शांतपणे रिलॅक्स होऊन, जगाची चिंता नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, आरामाने बसले, आकाशात तुम्ही बघताय, आकाशात इतके छान रंग दिसत आहेत, वारा वाहतोय तुमच्या चेहऱ्यावर, तिथे तुम्ही एका आराम खुर्चीवर बसले आणि तुम्ही बघता की अरे वा, माझ्या हातात एक खूप गरमागरम चहा किंवा कॉफीचा मग आहे, वाफ निघते त्याच्यामधून आणि मला मस्त मजा येते हे कॉफी सिप करायला किंवा हा चहा घ्यायला. तुम्ही बघता की इतकी मजा कमी पडत नव्हती, तर माझ्या अवतीभोवती माझे सगळ्यात जवळचे 2 लोक जे आहे, ज्यांच्यावर मी माझ्या प्राणा इतकं प्रेम करतो, किंवा असे 2 लोक ज्यांच्यासोबत मी काहीही शेअर करू शकतो, काहीही मी भेटीगाठी करू शकतो, काहीही बोलू शकतो, असे 2 लोक माझ्यासोबत माझे जवळचे बसले आणि आम्ही 3 इडियट्स, 3 मस्केटियर्स गप्पा मारतोय, मजा करतोय, वारा वाहतोय, जे पंछी आहे ते आपल्या घरी चालले आहे आणि आम्हाला जगातली कुठलीच काळजी नाही आहे. काल काय झालं त्याची काळजी नाही आहे, उद्या काय होणार त्याची काळजी नाही आहे, पैशांचं काय होईल त्याची काळजी नाही आहे. जगातली कुठलीच काळजी आम्ही तिघांपर्यंत पोचू शकत नाही आहे. फक्त आम्ही तिघं आहोत, आमची चहा आहे, आमच्या गप्पा आहे आणि आमचं आनंद आहे. आता हे जे क्षण आहे, या क्षणाचं मानसिक फोटोग्राफ, या क्षणाचं फोटो तुम्हाला तुमच्या मनाच्या डोळ्यांनी घ्यायचं आहे. त्या क्षणाचा फोटो घेऊन टाका. हे क्षण नेहमी तुमच्यासोबत राहील आणि त्या क्षणाला तुमच्या ब्रेनच्या मेमरी कार्डमध्ये टाकून द्या आणि स्वतःला सांगा की याच्यानंतर वास्तविक जीवनमध्ये जेव्हा कधी माझ्यावर खूप ताण येईल, जेव्हा कधी मला असं वाटेल की गोष्ट माझ्या ताब्याच्या बाहेर चालली आहे, तेव्हा मी डोळे बंद करणार, तेव्हा मी माझ्या मेमरी सिस्टीममध्ये जाणार आणि हे जे फोटो जे मला अमूल्य आहे, जे मला इतकं आनंद देतं आहे, हे फोटो काढून त्या फोटोला बघणार. कारण त्या क्षणात मी एकदा पोचलो किंवा पोचली तर मग मला जगातली कुठलीच ताकद हात लावू शकत नाही. या एका एहसासनी, या एका गोष्टीचं अध्ययन केल्यावर, या गोष्टीला वाव दिल्यावर आता मी 5 to 1 काउंट करणार आणि आपल्याला ते क्षण स्टोअर करून जेव्हा मी 1 पर्यंत येणार, डोळे उघडायचे पण एकदम हळू. आता तुम्हाला खात्री आहे की बाबा ऑफिसमध्ये काही झालं, घरात काही झालं, कुठेही काही झालं तर एक असं स्पॉट आहे जे माझ्या आत आहे, जिथे मी कधीही कुठल्याही बिकट परिस्थितीमध्ये पोचू शकतो. तर आपण जर्नी परत सुरू करूया इथे येण्याची. 5 4 व्हेरी स्लोली ब्रीदिंग करा. 3 2 आणि आता एकदम लहान बाळ जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडतो जन्माला आल्यावर, तसे डोळे उघडा विथ 1. कोणाकोणाला त्या ठिकाणी जायला जमलं हातवर करा. चांगली ठिकाण, मस्तपैकी मित्रांसोबत जे कोणी होते त्यांच्यासोबत, बायकोसोबत, बॉयफ्रेंडसोबत, गर्लफ्रेंडसोबत, होता होता बायको झाली नाही तिच्यासोबत, होता होता नवरा झाला नाही त्याच्यासोबत, भांडण झालं त्याच्यासोबत कसं जाणार तुम्ही तिथे, त्यांच्याशी तर दूर पळायचं आपल्याला. कोण सगळे जाऊ शकले, बहुतांश लोक जाऊ शकले. तर आता गोष्ट ही आहे, याला आम्ही म्हणतो व्हिज्युअलायझेशन, दृष्टीकरण. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. हे जितकं प्रॅक्टिस करणार तितकं तुमचा तो मेंटल मसल आहे स्ट्रॉंग होणार. मेंटल मसल स्ट्रॉंग झालं की समजा इथे काहीही घडतंय तुमच्या ऑफिसमध्ये, स्टोरी भेटत नाही आहे, EMIचा प्रॉब्लेम होतो आहे, प्रमोशन होत नाही आहे, जे काही होतं आहे, तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. लगेच तुम्ही बाहेर नाही जायचं आहे, तुम्हाला आत जायचं आहे. द जर्नी टू हॅपीनेस इज नॉट आउटसाईड, इट इज इनसाईड. बाहेर नाही आहे, ती आत आहे. तर हे आपल्याला करायचं आहे. तर प्रकाशजी, मला असं वाटतं की आता थांबायला लागेल आपल्याला, कारण वेळ 4:45 झालेलं आहे. नाही तर मला काय, मी तर अजून 1 तास बोलू शकतो.
तर इथे थांबूया, पण मला वाटतं एक 3-4 प्रश्न घेऊया आणि मग आपण पूर्णविराम देऊया. कारण मला बोलायला काय नाही, पण मला त्यांनी सांगितलं खूप दुरून लोक आलेले आहे, मला पण जायचं आहे. तर कोणाला ताण न देता आपण इथेच संपूया. प्रश्न मात्र तुम्ही नक्की 3-4-5 जितके विचार असतील विचारा. बोला. असे काय लक्षण आहे? काय सर नाव तुमचं? राजेश. राजेशजी, एकदम बहुत अच्छा सवाल, एकदम चांगला प्रश्न. असे काय लक्षण आहे की ते लक्षणं दिसल्यावर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाचं सल्ला घेतला पाहिजे? सगळ्यात पहिले लक्षण, झोप खूप कमी झाली किंवा जास्ती झाली. दुसरं, आहार खूप कमी झालं, खूप जास्ती झालं. तिसरं, 24 तास मनात विचार चालू असतात. अधिकांश जे विचार असतात ते नकारात्मक विचार असतात. म्हणजे काय? तुम्ही आरामाने बसले घरी, काहीच टेन्शन नाही तुम्हाला. तुम्हाला असं वाटतं की बाबा मस्त इंडिया ऑस्ट्रेलियाची मॅच चालू, मी ते बघतो. पण ते बघता बघता तुमच्या डोक्यात काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये विचार चालूच आहे, नकारात्मक प्रकारचे. अतिविचाराचा प्रकार होत असेल, तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाला भेटलं पाहिजे. मन रमत नाही कुठल्याच गोष्टीत, सर काय करू, चांगलं वाटतच नाही. सगळं चांगलं आहे आयुष्यात, इतकं चांगलं जेवण भेटतं, इतकं चांगली बायको आहे, इतके चांगले मुलं आहे, जॉब चांगला आहे, पत्रकारिता चांगली चालू आहे, पण चांगलंच वाटत नाही. नैराश्य कुठल्याही गोष्टीत वाटतं. प्रसन्नता ही तुमच्या जीवनातून वनवास घेतलेली आहे एका प्रकारे. तर सगळ्यात महत्त्वाचं, व्यसन. कुठलंही प्रकारचं व्यसन. आणि व्यसन अनफॉर्च्युनेटली पत्रकारांमध्ये, ॲटलिस्ट मुंबईमध्ये मी जे बघितलं, माझे मित्र आहे, खूप जास्ती आहे. स्मोकिंग, अल्कोहोल तर खूपच जास्ती. इथलं मला माहीत नाही काय परिस्थिती आहे, पण जर व्यसन होत असेल, व्यसन म्हणजे काय? रोज तुम्ही ते घेतायत, खूप सातत्याने घेतायत, तर जनरली ते कुठल्या ना कुठल्या प्रकारचं मानसिक तणाव याला तुम्ही दाबवण्यासाठी करतायत. अरे बहुत टेन्शन आ गया आज, चलो जाके 4 पेग मारेंगे. तर तुम्ही टेन्शनला योग्य प्रकारे सामोरी जात नाही. तुम्ही काय म्हणतात, त्या टेन्शनला दाबवण्यासाठी 4 पेग मारून घेतो ना, ती सवय तुमची खूप पुढे जाऊन व्यसन होणार आहे. तर जर व्यसन असेल, तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे. त्याच्याशिवाय जर असं होत असेल की एकच विचार डोक्यात परत 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 फिरतं, डोक्यात आलं विचार की ते चिपकून जातं, निघत नाही, फेविकॉल का जोडे तुटेगा नाही असं वाटतं, तर तुम्ही गेलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे, जर तुमच्याकडे पैसे जास्ती झाले असतील आणि मानसोपचार तज्ज्ञाला तुम्हाला थोडं दान देण्याची इच्छा असेल, तरी तुम्ही येऊ शकता. अजून अजून विचारा, 2-3 प्रश्न विचारा. पत्रकार आहे यार तुम्ही, मला तर इतकं आवडतं ना जर्नलिस्टमध्ये. बोला. कशात? माइंड. माइंड आणि ब्रेनमध्ये फरक काय? ब्रेन म्हणजे हार्डवेअर, माइंड म्हणजे सॉफ्टवेअर. हे ब्रेन आहे तुमचं, याच्यात मी कुठला ॲप टाकतोय ते म्हणजे माइंड आहे. सॉफ्टवेअर अपग्रेडेशन आपण करत राहू शकतो, मनाला आपण जास्ती विकसित करू शकतो. ब्रेन म्हणजे ज्या गोष्टी कुठल्याही दुसऱ्या प्रकारचे जे जनावर आहे तेही करू शकतात. पण आपण आणि बाकी जनावरांमध्ये फरक काय की आपल्यामध्ये एक कॉन्शियसनेस आहे, आपल्यामध्ये विवेकी बुद्धी आहे, आपल्यामध्ये हे बरोबर हे चूक हे समजण्याची क्षमता आहे आपल्यामध्ये. मला असं वाटलं की समजा मी आता हर्षदजीला काहीतरी उलटं सुलटं म्हटलं, ठीक आहे, समजा मी काहीतरी यांना उलटं सुलटं म्हटलं, खूप त्यांना शिव्या दिल्या, असं इमॅजिन करा. तर समजा हे माणूस नसेल तर हे मला इन्स्टिंक्टिव्हली मारतील परत. जसं आपण कुत्र्याला काहीतरी केलं तर एक तर तो पळणार किंवा काहीतरी करणार. पण माणूस जो आहे तो बघेल समोरचा व्यक्ती कोण आहे, समोरचा व्यक्ती काय आहे, आणि मग योग्य रीते त्याला काय आपलं प्रत्युत्तर दिलं पाहिजे ते डिसाईड करणार. तीच गोष्ट आपल्या बॉसनी सांगितली, आपण हो बॉस करतो, बरोबर आहे सर, किती महान सर तुम्ही. तीच गोष्ट आपल्या खालच्यानी सांगितली, तुला काय कळतं रे, तुम्हाला शिकवणार का आता. हे तुम्हाला कोण करू देतं? हे माइंड आणि ब्रेनचं जे कॉम्बो आहे, जे दुसऱ्या प्राण्यांना नाही आहे, ही क्षमता तिथून येते. अजून शेवटचे 2 घेऊया. काही लोकांना इगो फार असतो, तर असावा नसावा काय? कमी होतच नाही. नाही तर तुमचा प्रश्न काय की खंत आहे तुमची? हां
नाही ना, काही लोकांना इगो खूप असतो, तर त्याचं काय मग? आम्ही त्या लोकांशी कसं डील करायचं? आम्हाला खूप इगो आहे, आम्ही कमी कसं करायचं? काय प्रश्न काय आहे? ज्या लोकांना खूप इगो आहे त्यांच्याशी टॅकल कसं करायचं? अच्छा, सगळ्यात अगोदर ज्या लोकांना इगो असतो ना, त्यांना कधीच वाटत नाही की आम्हाला इगो आहे. त्यांना वाटतं हा माझा आत्मसन्मान आहे. कारण आत्मसन्मान आणि इगोमध्ये खूप छोटीशी एक लाईन आहे. आपण कसं ओळखायचं सगळ्यात अगोदर की ते आत्मसन्मान नाही आहे, ते इगो आहे? सगळ्यात अगोदर जो व्यक्ती आत्मसन्मानी असतो, जो सेल्फ रिस्पेक्टवाला असतो, त्याला समजा कोणी येऊन सांगितलं, समजा मी सेल्फ रिस्पेक्टवाला आहे आणि समजा सरांनी मला सांगितलं किंवा तुम्ही सांगितलं की सर तुमचं लेक्चर आवडलं, पण हे 3 गोष्टी तुम्ही सांगितल्या असताना तर अजून चांगलं वाटलं असतं. जर माझं सेल्फ रिस्पेक्ट असेल तर मला तुमचं खटकणार नाही. मी ॲडमिट करणार आणि मी विचार करणार, हो यार बरोबर सांगतायत हे, लेट मी ट्राय अँड इम्प्रूव्ह. आता मी समजा इगोइस्टिक असेल तर मला वाटेल लेक्चर द्यायला कोण आलो? मी. त्याचा तज्ज्ञ कोण आहे? मी. हे कोण आले मला शिकवायला? तर हे झालं इगो. ओके, तर सगळ्यात अगोदर तसं जर व्यक्ती तुम्हाला भेटत असेल तर तो इगोइस्टिक आहे. सगळ्यात अगोदर इगोइस्टिक व्यक्तीसोबत डोकं जास्ती एका लिमिटच्या वर लावायचं नाही. डू नॉट एंगेज विथ इगोइस्टिक पर्सन. कारण त्यांच्यासाठी इगोपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. जसं स्वतंत्र सैनिकसाठी देशापेक्षा श्रेष्ठ काही नव्हतं, त्यांच्यासाठी इगोपेक्षा श्रेष्ठ काही नाही. तर ते आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी ते तथ्य बोलताय की काहीही बोलताय यांच्याशी त्यांचं काही संबंध नाही. त्यांना फक्त आर्ग्युमेंट जिंकायचे, त्यांचं एकच उद्देश असतं. मग ते लॉजिकल असो, इररिलेव्हंट असो, काही असो. आणि मग तुम्ही अशा लोकांशी आर्ग्युमेंट कसं करणार? तुम्ही लॉजिकल आर्ग्युमेंट देणार, तो म्हणणार नाही काहीतरी इलॉजिकल आर्ग्युमेंट आहे. हां, तर त्यामुळे त्यांच्याशी एंगेज नाही करायचं एका लिमिटच्या वर, जर तुम्ही आयडेंटिफाय केलं आहे तर. दुसरी गोष्ट, लक्ष्मण रेखा अशा लोकांसोबत ॲटलिस्ट मानसिक लक्ष्मण रेखा, म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये इमोशनली इन्व्हेस्ट नाही व्हायचं. लक्ष्मण रेखा व्यवस्थित सीतामयांनी पाळली नाही, त्यामुळे रामायण झाली. तर आपल्याला तशा इगोस्टिक व्यक्तीसोबत हां मी तुला शिकवतो धडा, हे जर केलं तर तुम्ही धडा कधीच शिकू शकणार नाही त्याला. कारण तो धडा शिकण्याच्या परिस्थितीतच नाही आहे, मनस्थितीत नाही आहे, त्याला शिकायचंच नाही आहे. त्याला त्याचा इगो प्रिझर्व करायचा. का? कारण त्याचा आत्मविश्वास जो आहे ना तो खूप कमी आहे. तर त्याला ते एक जे वावाही ना बाहेरून पाहिजे. अरे माझी वावाही करा म्हणजे मग मला वाटतं मी भारी आहे. जर त्यांनी आत्मचिंतन केलं तर तो बघेल अरे मी तर खोकला आहे, त्यामुळे तो ते करणारच नाही. तुम्ही माझ्या उत्तराशी संतुष्ट नाही असं वाटतंय मला, किंवा नाराज झाले, अरे इगोवाल्यांची काय करायचं सर, तर असे उत्तर देत आहेत की काही सोल्युशन भेटत नाही. सोल्युशन तेच आहे सर त्याचं. अजून शेवटचं घेऊया एक. सर उनका लेंगे, आपने पूछा था. हां, हे बघा इगोचा ना ते खूप मोठा विषय आहे. इगोवाल्यांना ते पूर्ण लेक्चर घ्यायला. इगोवाल्यांसोबत तुम्हाला हेच समजून घ्यायला लागेल की तो इमॅच्युअर आहे. तुमच्या मनात तुम्हाला सांगायला लागेल की याचं शारीरिक वय 50 आहे, याचं मानसिक वय 10 आहे. असं तुम्ही सांगितलं तर तुम्हाला वाईट वाटणारच नाही. हे बघा प्रत्येकामध्ये इगो असतो, पण तो इगो काय लेवलपर्यंत आहे ते महत्वाचं आहे ना. सायकॅट्रिक मेडिसिननी रुग्णांच्या ॲक्टिव्हिटीज कमी होतात का? सगळ्यात अगोदर पेशंटचं काय परिस्थिती आहे त्याच्यावर डॉक्टर तुम्हाला औषध देणार. जर एकदम तो वेडेवाणी या प्रकारवर गेलेला आहे तर असे औषध द्यायला लागतात ज्याच्याने ॲक्टिव्हिटीज कमी करणं गरजेचं आहे. एकदा ते कमी झाल्या की मग आपण औषध कमी करतो. पण अधिकांश प्रॉब्लेम जे आजकाल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुठले डिप्रेशन, नैराश्य, एन्झायटी, अतिविचार, निद्रानाश, अतिविचार करणे, चुकीचे विचार करणे, ह्या सगळ्यांसाठी जे औषधं आहे, हे जे निम्मे आजार आहे, हे खूप मेजर आजार नाही आहे, ह्यांच्यासाठी जे औषध आहे त्यांनी ॲक्टिव्हिटी स्लो होत नाही. पण जे मोठे मोठे आजार आहे, स्किझोफ्रेनिया, जो माणूस दगड घेतो त्याला वाटतं सगळे माझ्याबद्दल बोलताय, फेकतो, त्याला तुम्हाला शांत करणं गरजेचंच आहे. सो दॅट इज नीड ऑफ दी अवर. त्या प्रकारे अजून शेवटचं काही? काय काय? हो बरोबर. तुम्ही ज्याला अनइंटरप्टेड झोप येत नाही, अधूनमधून झोप
तून तुम्ही बाहेर निघतायत, तुम्ही जाऊन स्लीप स्पेशलिस्टकडे, मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा चेस्ट फिजिशियनकडे गेलं पाहिजे. भरपूर काही आजार असू शकतात, त्याची यादी एक मोठी, त्याच्यापैकी काहीतरी तुम्हाला आहे. एक तर असं शकतं की तुम्ही खूप वयस्कर आहे, तुम्हाला युरिन येते, त्यासाठी तुम्ही उठताय, हे सगळ्यात मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण एक स्लीप ॲपनिया नावाचा आजार असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही रात्री झोपताना 5-5 सेकंडसाठी श्वासच घेत नाही, त्यामुळे तुम्ही उठून जाता. पण ते खूप मोठं, म्हणजे असं जर होत असेल तर ते नॉर्मल नाही आहे, तुम्ही स्पेशलिस्टकडे गेलं पाहिजे. त्याचं म्हणजे IQ लेवल जी आहे ती कोणती असावी? नॉर्मल IQ 80च्या 90च्या अबव इज नॉर्मल IQ. बहुतांश लोकांचा IQ 90 to 110च्या मधात असतं. 110च्या वर म्हणतो आम्ही अबव ॲव्हरेज, 80-70च्या खाली म्हणतो इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, मतिमंद असं. ॲव्हरेज व्यक्तीचं 90 to 110. हां, मतिमंद 70च्या खाली, 70च्या खाली. या अनुषंगाने इथेच आपण थांबूया, कारण रात भी काफ़ी नहीं होगी और मज़ा तो बहुत आ रहा है. खूप खूप धन्यवाद. हॅलो हॅलो. आता आपण सांगता समारंभाकडे जातो आहोत. जे आपले ज्या तालुका प्रतिनिधी आलेले आहेत, त्या आम्ही जी प्रमाणपत्र तयार केलेली आहेत, ती प्रमाणपत्र फक्त देणार आणि संपवणार आहोत. तर आणि सर बसा ना, आपण तुमच्या सगळ्याच्या उपस्थितीत सगळ्यांना एक प्रमाणपत्र वाटप करतो. वजे सर, मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. इथेच बसूया ना सोबत. अरे सगळं सरांनी, वार्डे सरांनी केलं. ठीक आहे सर या, वजे सर या. हे पहिले दोघांचं मनावरील ताण आणि तणावाचे व्यवस्थापन. आता आपण ताण कमी झाला असेल. जाधव सर, तुमचा इगोचा जो प्रश्न आहे, असं काही इगोस्टिक असेल तर तसं टॅकल. बरं, ओके. ओके, वार्डे सर. हो, त्याची माझा एक प्रश्नच मगाशी राहिला. जो लाईट बंद करायचा हळूहळू, तो कसा बंद करायचा, किती वेळात बंद करायचा, तोच कळला नाही. हळूहळू लाईट बंद करणे म्हणजे काय? एकच लाईट असेल तर नाही, असं सगळीकडे असे काही त्याची स्पीड कमी करणं किंवा लाईट कमी करण्याचे काही इन्स्ट्रुमेंट नसतात, ते बटन्स नाही आहेत. डायरेक्ट टक केलं का बंद होतो, टक केलं का चालू होतो. एकच दिवा असतो. फॅन करू शकतो. यांच्यामुळे इथे झालेली आहे. आपण ही वास्तू त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. मी हर्षदजी कशाळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं, त्याचे पुष्पगुच्छ देऊन आणि एक पुस्तिका देऊन. तसेच आजचा हा कार्यक्रम अलिबाग पत्रकार असोसिएशन, अलिबाग प्रेस असोसिएशन आणि RCF पुरस्कृत आहे. मी मोहन जाधव यांना विनंती करतो की संतोष वझे जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. टाळ्या खूपच कमी. टाळीनीच हृदय असं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. विनंती करतो वार्डे सरांना की त्यांनी 2 शब्द बोलावेत, मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. प्रकाश सोनवडेकरनी मला 2 मिनटं दिली आहेत. त्याचं नाव घेईपर्यंत 2 मिनटं संपतील. तेव्हा उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि जिल्ह्यातल्या पत्रकार मित्रांनो,
या शाळेत तुम्ही या कार्यशाळेसाठी आलात त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. मगासपासून तुम्ही खूप बौद्धिक ऐकलत. मी तुम्हाला 4 वेगवेगळे किस्से सांगणार आहे की त्याच्यातनं तुम्ही बोध घ्यायचा आहे आपण कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही. कारण मी 1978 पासून पत्रकारिता करतो. मुंबई सकाळपासून सुरू केली. आता मी PTIचं काम अजूनही करतो. तर पत्रकार झाल्यानंतर आता लोकांना काय वाटतं तर पहिला गाडीला स्टिकर लागतो प्रेसचा आणि सगळ्यांना असं वाटतं की आपण उरलेल्या जगापेक्षा कोणीतरी वेगळे आहोत. तेव्हा खरं सांगायचं तर कॉमन मॅनसारखं राहिलो तरच पत्रकारिता अधिक सफल होते असा माझा अनुभव आहे. आणि एका समारंभात जयंतराव टिळकांनी सांगितलं होतं की पोतडीत साप घेऊन जाणारा गारुडी आणि खिशात बातमी असणारा पत्रकार हा सारखा असतो. जेव्हा तो पोतडी उघडतो तेव्हा कळतं की त्याच्या पोतडीत साप आहे. तेव्हा आता आपल्याला सगळ्यांना गोंगाट करण्याचीच सवय आहे. माझ्याकडे आहे बातमी, माझ्याकडे आहे बातमी. तेव्हा ते टाळावं असं मला वाटतं. पत्रकारिता करायची असेल तर अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान, इतिहास आणि भूगोल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असंही मला वाटतं. याचं कारण असं, एक किस्सा तुम्हाला सांगतो. एक खूप उच्च विद्याविभूषित पत्रकार होते आणि एका बँकेची प्रेस कॉन्फरन्स होती. त्या बँकेच्या चेअरमननी 118 एनी गाडी घेतली होती बँकेसाठी. ते पत्रकार महोदय उभे राहिले आणि त्यांनी चेअरमनला विचारलं, तुम्ही एवढ्या 118 गाड्या का घेतल्यात? मग त्या चेअरमननी त्यांना मागे बोलवलं, आणखीन समजावून सांगितलं काय ते. तेव्हा आपलं सामान्य ज्ञान असायला पाहिजे. मी ज्या वृत्तसंस्थेचं काम करतो तिथे एकदा फोन केला आणि त्यांना फोनवर सांगितलं की सनी नावाच्या स्कूटरवरून एक कुटुंब चाललं होतं, बसनी उडवलं आणि ती तिघंही बिचारे त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले. त्याने मला परत फोन केला, ये सनी क्या चीज़ होती है? मैं बोलो ये छोटी स्कूटर है बजाज की, आपको पता नहीं है क्या? नहीं, बोला मैं स्पोर्ट्स रिपोर्टर हूँ इसीलिए. तेव्हा तुम्हाला आणि आम्हाला समाजात लोक फार विद्वान समजतात, पण आपलं अज्ञान असं कुठेतरी उघडकीला येतं. तेव्हा जिथे कुठे प्रेस कॉन्फरन्सला जाल तेव्हा निदान पूर्वी अभ्यास करून तरी जा पुरेसा, मग तुमचं हसं होऊ नये असं मला वाटतं. आणि ते जर आजच्या ह्याच्यात, कारण आमच्याकडे काय, मी ही शाळा चालवतो गेली 20 वर्ष. त्याच्या आधी पण मी दुसऱ्या शिक्षण संस्थेतनं काम केलं आहे. तेव्हा आम्ही लहान मुलांना किंवा मोठ्या विद्यार्थ्यांना गोष्ट सांगायला सांगतो आणि सगळ्यात शेवटी त्यांना सांगतो की यू मस्ट टेल द मॉरल ऑफ द स्टोरी. तेव्हा मी सांगितलेल्या किस्स्यातनं मॉरल ऑफ द स्टोरी तुम्ही ठरवा. आणि यापुढे पत्रकारिता करताना तुमचं हसं होणार नाही एवढी काळजी घ्या, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मला खरं सांगायचं तर ह्याने आयत्या वेळेलाच सांगितलं की तुम्ही 2 मिनटं बोला. कारण याचं कारण एकच आहे, तो लबाड आहे तसा प्रकाश सोनावडेकर. माझ्या शाळेत घेतला आहे ना समारंभ, मग मला आपलं बोलायला लावलं म्हणजे सगळं पावलं. या हेतूनं त्यांनी मला भाषण करायला लावलं. तेव्हा त्याचे आभार मानतो मनापासून आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. प्रातिनिधिक आहेत. देवा पेडवी. आहेत का देवा पेडवी? बाळासाहेब सावर्डे. सुधीर नाझरे. महेश शिंदे. बाबू खैरे, महेंद्र खैरे.
उर्वरित पत्रकारांना प्रातिनिधिक दिलेलं आहे. उर्वरित नंतर देण्यात येणार आहे.